नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान आणि जिल्हास्तरीय HPV लसीकरण मोहिमेचा आज उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत व तज्ञ आरोग्य सेवा देण्याचा उद्देश यामागे आहे. या अभियानाअंतर्गत CSR उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील 5 शासकीय रुग्णालयांमध्ये दिनांक 9 ते 14 मार्च 2026 या कालावधीत विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील सुमारे 20 नामवंत तज्ञ डॉक्टर या शिबिरात सेवा देत असून किमान 1000 रुग्णांवर उपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानामध्ये स्त्रीरोग, नेत्ररोगातील मोतीबिंदू व काचबिंदू, बालरोग, कान, नाक, घसा आजार, थायरॉइड, मूत्ररोगातील प्रोस्टेट, ऑर्थोपेडिकमधील सांधेरोपण, प्लास्टिक सर्जरी, हर्निया, अपेंडिक्स तसेच पित्ताशयाच्या शस्त्रक्रिया यांसह विविध सामान्य व विशेष शस्त्रक्रियांचा समावेश आहे. कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य रोहिणी आबिटकर यांनी ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच 14 ते 15 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षणासाठी HPV लस आवर्जून घ्यावी असे आवाहन केले. जिल्हा परिषद सदस्य रेश्मा देसाई यांनीही सुदृढ व निरोगी पिढी घडवण्यासाठी मुलींचे लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. पोलिओ निर्मूलनाप्रमाणेच या शस्त्रक्रिया मोहिमेसाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतल्याचे सांगत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी आज पहिल्यांदाच दिवशी 98 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देत HPV लस पूर्ण सुरक्षित असून गर्भाशयाच्या मुख्याच्या कॅन्सरपासून बचावासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अर्चना निकम, सारिका नांदेकर तसेच पंचायत समिती सदस्य सुवर्णा ढेंगे, रुपाली कुरळे, सुनील किरोळकर, विक्रमसिंह पाटील, कल्याणी फगरे, एकनाथ जाधव, अरुणा देसाई, धनंजय लाड उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, डॉक्टर संजय रणवीर, डॉक्टर हेमलता पालेकर, डॉक्टर सरिता थोरात, डॉक्टर दीपक मेंढेकर, पल्लवी तारळकर, मिलिंद कदम, डॉक्टर वर्धन, डॉक्टर उत्तम मदने तसेच रोटरी क्लबचे डॉक्टर राजीव प्रधान, शीतल दुगे, केतन मेहता आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.